मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाची वाणी अमृतासमान आहे, जी आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि आधार देते. जेव्हा आपण त्यांच्या उपदेशांवर मनन करतो, तेव्हा आपल्याला आढळते की जीवनातील प्रत्येक समस्येचे उत्तर त्यातच दडलेले आहे. श्रीकृष्ण आपल्याला हेही शिकवतात की खरा आनंद बाह्य वस्तूंमध्ये किंवा परिस्थितीमध्ये नसून तो आपल्या आतच असतो. आपण उगाचच त्याला बाहेर शोधत फिरतो. ज्या दिवशी आपण आपल्या अंतर्मनात डोकावायला शिकू, त्या दिवशी आपल्याला खऱ्या आनंदाची जाणीव होईल. जे लोक तुम्हाला कधी काळी कमजोर समजत होते, त्यांना तुमच्या यशाने असे उत्तर द्या की त्यांचा स्वतःचा विचार बदलला पाहिजे. तुमच्यातील बदलाची ताकद इतकी असली पाहिजे की तुमची जुनी ओळख पुसट झाली पाहिजे. बदल दाखवण्याची गरज नसते. जेव्हा तो खरा असतो, तेव्हा तो लोकांच्या डोळ्यात आपोआप दिसतो. स्वतःला बदलण्याचा निर्णय जेव्हा आतून येतो, तेव्हाच त्याचा परिणाम बाहेरपर्यंत पोहोचतो. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तितके महत्वाचे नसते, जितके तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्वाचे असते. तुमचे मौन सुद्धा तेव्हा प्रभावी ठरते, जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्यात व्यस्त असता. स्वतःला इतके सुधारा की लोकांनी तुमचे नाव घेऊन आपला विचार बदलायला सुरुवात केली पाहिजे. बदल कधीच सोपा नसतो, पण जो याला स्वीकारतो तोच नवा इतिहास घडवतो. तुमचे बदललेले वागण्याच त्या प्रश्नांची उत्तरे असतील, जे लोक तुम्हाला कधी विचारत होते. कधीही कोणाशी बदला घेऊ नका, स्वतःला बदला. हाच सर्वात मोठा बदला असतो. जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना इतका पश्चाताप झाला पाहिजे की त्यांना स्वतःचीच नजर चुकवावी लागेल. स्वतःला इतके चांगले बनवा की लोकांना तुमच्या जुन्या काळाबद्दल वाईट वाटावे आणि तुमच्या आजच्या काळाचा अभिमान वाटावा. जे रस्ते आज तुमच्यासाठी बंद आहेत, त्यांना दोष देऊ नका. स्वतःला इतके लायक बनवा की तेच रस्ते उद्या तुमच्या स्वागतासाठी आपोआप उघडले पाहिजेत. जगाला बदलणे कठीण आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता, तेव्हा तेच जग तुमच्या नव्या रूपापुढे नतमस्तक होते. जेव्हा तुम्ही लोकांना पाहून तुमच्या भूतकाळाची आठवण करतील, तेव्हा तुमचा वर्तमान इतका उंच असला पाहिजे की त्यांचा स्वतःचा भूतकाळ त्यांना छोटा वाटला पाहिजे. स्वतःला बदलणे तेव्हा सर्वात महत्वाचे ठरते, जेव्हा दुसरे कोणी तुम्हाला बदलायला भाग पाडते. कारण तेव्हा तुम्ही तुमचा स्वाभिमान वाचवत असता. काही लोकांचे टोमणे तुमच्यासाठी विष असू शकतात, पण जर त्याच टोमण्यांना तुम्ही बदलाची प्रेरणा बनवले, तर तेच विष अमृत बनू शकते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पराभवातून शिकून स्वतःला अधिक चांगले बनवता, त्याच दिवसापासून तुमच्या विजयाची कहाणी सुरू होते. तुमचा भूतकाळ कितीही मोडकळीस आलेला असो, जर आज तुम्ही स्वतःला घडवायला सुरुवात केली, तर भविष्य तुमच्या पायाशी असेल. कधीही कुणाला सिद्ध करून दाखवू नका की तुम्ही काय आहात. स्वतःला त्या उंचीवर घेऊन जा की सगळ्यांना आपोआप कळून चुकेल की तुम्ही काय बनला आहात. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता, तेव्हा जगातील कोणतेही मत तुम्हाला हलवू शकत नाही. हीच खऱ्या बदलाची ओळख आहे. तुमचे शांत राहणे तेव्हा प्रभावी ठरते, जेव्हा तुमचे काम बोलते आणि तुमचे यश प्रतिध्वनी बनून जगापर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा स्वतःला बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांचा पायाच हलवावा लागतो, पण जो असे करू शकतो तोच खऱ्या अर्थाने नवा माणूस बनतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक ओझे समजत राहाल, तोपर्यंत जग तुम्हाला हलकेच मानेल. जेव्हा कोणी आपल्याला कमजोर समजते, जेव्हा कोणी आपली परिस्थिती, आपले हाल पाहून आपल्याला तुच्छ मानू लागते, तेव्हा ते एक गोष्ट विसरतात, आणि ती गोष्ट म्हणजे वेळ. काळाची गती कुणालाच समजली नाही. जो आज गरीब आहे, लाचार आहे, संघर्ष करत आहे, तोच उद्या इतिहासही रचू शकतो. अनेकदा समाज एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यांवरून, त्याच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या बँक बॅलन्स मधून ओळखतो. पण भगवान श्रीकृष्णाने महाभारताही सांगितले होते, कर्म करा, फळाची चिंता करू नका. याचा अर्थ हाच आहे की जो आज आपल्या कामात मग्न आहे, भलेही आजच्या तारखेत त्याला कोणी ओळखत नसेल, पण त्याची वेळ नक्कीच येईल. एका व्यक्तीची कहाणी आठवते. गावात राहणारा एक तरुण, ज्याच्याकडे ना चांगले कपडे होते, ना चांगले बूट आणि ना कोणते मोठे नाव. लोक त्याला टोमणे मारायचे, त्याची टिंगल करायचे, पण तो फक्त मेहनत करत राहिला, अभ्यास करत राहिला, रोज रात्री उशिरापर्यंत दिव्याखाली बसून पुस्तके वाचत राहिला. वेळ बदलली. तोच मुलगा एक दिवस मोठा अधिकारी बनला, आणि ज्या लोकांनी कधी त्याला नालायक म्हटले होते, तेच लोक आता त्याच्या घराबाहेर नोकरीसाठी शिफारस घेऊन उभे होते. हाच तर आहे काळाचा खेळ. हा कुणासाठीही थांबत नाही.
जो आज दुर्लक्षित आहे तोच उद्या सन्मानाचा पात्र होऊ शकतो. जो आज एकटा बसला आहे उद्या त्याच्यासाठी गर्दी वाट पाहू शकते. म्हणून जेव्हा कोणी आपल्याला कमजोर समजते तेव्हा आपण तुटून जाऊ नये, उलट आणखी जास्त धीर धरला पाहिजे आणि श्रीकृष्णाच्या या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की जो खऱ्या मनाने आपल्या कामात लागला आहे त्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल. वेळ फक्त बदलत नाही तर ती माणसाच्या संपूर्ण आयुष्याची व्याख्या बदलते. एक वेळ होती जेव्हा अर्जुन सुद्धा गोंधळलेला होता, रथाच्या मधोमध उभा राहून लढायला नकार देत होता. पण श्रीकृष्णाने त्याला फक्त समजावले नाही तर त्याच्या आत लपलेल्या सामर्थ्याला जागृत केले. आणि तोच अर्जुन जो त्या दिवशी कमजोर होता तोच युद्धात सर्वात वीर योद्धा म्हणून पुढे आला. म्हणून कोणाचा वर्तमान पाहून त्याला तुच्छ समजू नका, कारण वेळच आहे जी कोणा सामान्याला असामान्य बनवते. जेव्हा कोणी तुम्हाला कमजोर म्हणेल तेव्हा त्याला उत्तर देण्याची गरज नाही, फक्त हसा आणि आपल्या कामाला लागा, कारण वेळ प्रत्येकाची येते. आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तेच लोक जे तुम्हाला पडलेले समजत होते तेच मान खाली घालून तुमचा सन्मान करतील. हाच आहे वेळेचा खरा खेळ. जो हे समजला तो आयुष्यात कधीच हार मानत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा जीवनाची रात्र सर्वात अंधारी असते तेव्हा समजून जा की पहाट जवळ आहे. जे तुटत आहे ते नष्ट होत नाही तर आकार घेत आहे. जशी माती तुटून घडा बनते तसाच माणूस तुटून नवे रूप धारण करतो. जो तुटतो तोच खरी नवनिर्मिती करू शकतो. जेव्हा आपण जीवनाच्या सर्वात कठीण काळातून जातो, जेव्हा सगळीकडे शांतता असते आणि मनात फक्त निराशा असते, तेव्हा सर्वात आधी जी गोष्ट आपली साथ सोडते ती म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास. आपण आपल्याच निर्णयांवर शंका घेऊ लागतो. असे वाटते जसे आपण काहीच करू शकत नाही, जसे संपूर्ण जग आपल्या पुढे निघून गेले आहे. हा तो क्षण असतो जेव्हा आपण आतून तुटून जातो. पण सत्य हेच आहे, जेव्हा आपण तुटतो तेव्हाच ती वेळ आपल्याला पुन्हा उभे राहायला शिकवते. तुटणे, विखुरणे हे सर्व जीवनाच्या प्रक्रियेचा भाग आहे. तुटल्याशिवाय कोणीही मजबूत बनत नाही. जरा विचार करा, बीला जेव्हा जमिनीत दाबले जाते तेव्हा ते अंधारात असते, एकटे असते, पण त्याच अंधाराच्या आतून ते फुटते, वाढते आणि एक दिवस विशाल वृक्ष बनते. तसेच माणसाचे मनही आहे. जेव्हा ते जीवनाकडून निराश होऊन तुटते तेव्हा काही वेळासाठी स्वतःवरचा विश्वास उडून जातो, पण वेळ हळूहळू त्याच्या आत पुन्हा आशेची ज्योत पेटवते. वेळ अनुभव देते, धीर धरायला शिकवते आणि शेवटी तीच वेळ आपल्याला पुन्हा उभे करते. महाभारतातही बघा, जेव्हा पांडवांनी सर्व काही गमावले होते, जेव्हा द्रौपदीचा अपमान झाला, जेव्हा ते वनवासात होते, तेव्हा अर्जुनही कधी कधी आपल्या नशिबावर प्रश्न उपस्थित करत असे. पण श्रीकृष्णाने कधीच म्हटले नाही की आता हार माना. त्यांनी अर्जुनाला हेच समजावले की वेळ नेहमी सारखी राहत नाही आणि जो आज खाली आहे तो उद्या वर उठू शकतो, जर त्याने आपले आत्मबळ सोडले नाही. तुटणे सुद्धा गरजेचे आहे, कारण जेव्हा कोणती गोष्ट तुटते तेव्हा आपल्याला कळते की तिच्यात काय कमी होती. जसा कुंभार जेव्हा घडा बनवतो आणि तो घडा बनता बनता तुटला तर तो त्याला पुन्हा मळतो, त्याला आणखी मजबूत बनवतो. त्याच प्रकारे जेव्हा आपण आयुष्यात तुटतो तेव्हा आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी मिळते. आपण विचार करतो, का तुटलो, काय चूक केली आणि पुन्हा कसे उभे राहायचे. वेळ पुन्हा रस्ता दाखवते. हळूहळू मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि तोच माणूस जो काल स्वतःला संपलेला समजत होता आज कोणा दुसऱ्याला आधार देणारा बनतो. म्हणून जेव्हा आपण तुटलेले असतो तेव्हा आपण घाबरून जाऊ नये, कारण ते तुटणे खरे तर आपल्या पुनर्बांधणीची, नव्याने घडण्याची सुरुवात असते. वेळ आपल्याला नवी दिशा देते आणि पुन्हा ते आत्मबळ भरते, ज्यामुळे आपण पुन्हा उभे राहतो आणि यावेळी आधीपेक्षा कितीतरी अधिक मजबूतीने. ज्याला हे सत्य समजले तो पुन्हा कधीच आपल्या कमजोरींना घाबरत नाही, कारण त्याला माहित असते जो आज तुटला आहे तोच उद्या चमकेल सुद्धा. फक्त गरज आहे थोडे थांबण्याची, थोडे सहन करण्याची आणि श्रीकृष्णावर विश्वास ठेवण्याची, कारण वेळच ती शक्ती आहे जी आपल्याला पुन्हा जगायला शिकवते. श्रीकृष्ण म्हणतात, वेळेचे उत्तर सर्वात मोठे असते. ज्याचा आज अपमान केला जात आहे, जर तो सत्य, धैर्य आणि कर्माच्या मार्गावर चालत राहिला तर एक दिवस तेच त्याच्या सन्मानाचे कारण बनते. वेळ जेव्हा उत्तर देते तेव्हा शब्दांची गरज राहत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण नक्कीच येतात जेव्हा लोक आपली चेष्टा करतात, जेव्हा आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करतो, जेव्हा आपल्याकडे काहीच नसते, ना नाव, ना प्रसिद्धी, ना पैसा, तेव्हा लोक आपल्याला गांभीर्याने घेणे तर दूरच आपली टिंगल करतात, आपल्याला कमी लेखतात, टोमणे मारतात. आणि सर्वात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा या सर्व गोष्टी आपलेच लोक करतात. पण एक गोष्ट समजून घ्या, वेळ प्रत्येकाची असते. कुणाची आधी येते, कुणाची थोडी उशिरा, पण येते नक्की. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ती उत्तरही देते. आणि हे उत्तर शब्दांनी नाही, तर्कांनी नाही, तर आपल्या कर्तृत्वाने, आपल्या बदलाने, आपल्या परिणामांनी दिले जाते. ते लोक जे कालपर्यंत म्हणत होते की तू काय करणार, तुझ्याच्याने हे होणार नाही, तुझ्यासारखे तर लाखो आहेत, तेच लोक एक दिवस शांतपणे उभे राहतात आणि म्हणतात, आम्हाला तर आधीपासूनच माहित होते की तू काहीतरी मोठे करणार. पण आपल्याला त्या गोष्टींनी फरक पडायला नको. कारण वेळ जेव्हा बदलते तेव्हा माणसाचा चेहरा नाही, तर त्याची दृष्टी बदलते. जे कधी आपल्याला खाली पाहत होते तेच वर पाहू लागतात. जर तुम्ही आता संघर्ष करत आहात, लोक तुम्हाला पाहून हसतात, तुमच्या मेहनतीची मस्करी करतात, तर त्यांना काहीही सांगण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त शांत राहून तुमच्या मेहनतीने उत्तर द्यायचे आहे. कारण वेळ जेव्हा बदलते तेव्हा ती प्रत्येक शब्दाचा हिशोब ठेवते, ती प्रत्येक टोमण्याचे उत्तर देते. पण सर्वात खास गोष्ट ही आहे की जेव्हा वेळ उत्तर देते तेव्हा तुम्हाला काही बोलावे लागत नाही. तुमचे आयुष्यच तुमचा सर्वात मोठा आवाज बनतो. तुमचे यश, तुमचा आत्मविश्वास, तुमचे वागणे, हेच सर्व त्या लोकांना आरसा दाखवतात जे कधी हसत होते. म्हणून जेव्हा कोणी तुमची मस्करी उडवेल तेव्हा शांत राहा. त्यांच्या हसण्याला तुमच्या आतली आग बनवा. त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची नाही तर वेळेची गरज आहे. वेळ येऊ द्या. जेव्हा तुम्ही उंचीवर पोहोचाल तेच लोक मान खाली घालून तुमची स्तुती करतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांना कमी लेखण्याचीही गरज नसेल. कारण त्यांनी जे म्हटले होते ते विसरून जातील, पण वेळेने जे दाखवले आहे ते सगळ्यांच्या लक्षात राहील. ते लोक जे आज तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत, उद्या तेच तुमच्या नजरेत स्वतःला छोटे समजतील. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या ध्येयावर ठाम राहा आणि कधीही कुणाच्या हसण्याने डगमगू नका. कारण वेळ सर्वात मोठा शिक्षक आहे, सर्वात मोठा निर्णायक आहे. आणि वेळ जेव्हा बदलते तेव्हा फक्त परिस्थितीच नाही तर लोकांचे विचारही बदलते. म्हणून लक्षात ठेवा, आज जे तुमची मस्करी करत आहेत, उद्या तेच तुमची स्तुती करतील. कारण वेळ सगळ्यांना उत्तर देते. श्री कृष्ण म्हणतात, माणसाचे मूल्य त्याच्या आत्म्यावरून ठरते, परंतु जग बऱ्याचदा ते मूल्य त्याच्या कपड्यांवरून, त्याच्या संपत्तीवरून, त्याच्या स्थितीवरून ठरवते. जो आतून तेजस्वी आहे तो बाहेरून गरीब दिसू शकतो, पण सत्याचे तेज वेळेसोबत नक्कीच प्रकट होते. जेव्हा आपण या जगात जगतो तेव्हा आपण ही अपेक्षा करतो की लोक आपल्याला आपल्या कर्मावरून, आपल्या चारित्र्यावरून, आपल्या विचारांवरून पारखतील. आपल्याला वाटते की लोकांनी आपल्या आतल्या भावना, आपला हेतू, आपला संघर्ष समजून घ्यावा. पण सत्य हे आहे की जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते, ना पैसा, ना मोठे पद, ना कोणती ओळख, तेव्हा जग तुमचे चारित्र्य नाही तर तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला ओळखते. जसेही तुमचे कपडे साधे होतात, जसेही तुमचे खिसे रिकामे होतात, जसेही तुम्ही कोणत्या मोठ्या नावाने किंवा पदामुळे जोडले जात नाही, लोक तुम्हाला छोटे समजू लागतात. तुम्हाला तो सन्मान मिळत नाही जो कोणा दुसऱ्याला फक्त त्याच्या बाह्य देखाव्यामुळे मिळतो. हे जग बऱ्याचदा त्या मंदिराकडेही तोपर्यंत दुर्लक्ष करते जोपर्यंत ते सोन्याने मढवले जात नाही, भलेही त्याच्या आत कितीही दिव्य तेज का असेना. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता, एकटेच आपल्या आयुष्याची लढाई लढत असता, तेव्हा लोक तुमच्या जवळ बसायलाही कचरतात. आणि तेव्हा तुमचे चारित्र्य, तुमचे सत्य, तुमची मेहनत सगळे काही जणू न दिसणारे होते. कारण लोक फक्त हेच पाहतात की तुमच्याकडे आत्ता काय आहे. तुमच्या हसण्याला मजबुरी मानले जाते आणि तुमच्या शांततेला कमजोरी, तुमच्या नम्रतेला भीती आणि तुमच्या धैर्याला हार मानले जाते. परंतु सत्य यापेक्षा खूप वेगळे असते. सत्य हे आहे की जेव्हा कुणाकडे काहीच नसते तेव्हाही तो जगत असतो, फक्त आपल्या आत्मशक्तीवर, आपल्या आत्मविश्वासावर, आपल्या प्रामाणिकपणावर. पण हे जग तो प्रामाणिकपणा पाहत नाही,
ते पाहते तुमचे कपडे, तुमची गाडी, तुमचा फोन, तुमचे फोटो, तुमचे नातेसंबंध आणि तुमच्या बँक खात्याची स्थिती. आणि मग तेच जग जेव्हा तुमची परिस्थिती बदलते तेव्हा तुमचे चारित्र्य न बदलताच तुम्हाला महान म्हणू लागते. पण खरंच तुम्ही तेव्हा बदलता का? नाही. तुम्ही तेव्हाही तेच असता जे तेव्हा होता जेव्हा तुमच्याकडे काहीच नव्हते. फरक फक्त इतकाच असतो की तुमची परिस्थिती बदललेली असते आणि तेव्हा जग तुमच्या चारित्र्याला नाही तर तुमच्या यशाला सलाम करू लागते. म्हणून आयुष्यात जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा घाबरून जाऊ नये, कारण तीच वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःला, तुमच्या आत्म्याला, तुमच्या अस्तित्वाला ओळखता. त्यावेळेत तुम्ही लोकांच्या नजरेची पर्वा करू नये, कारण त्या नजरा कायमस्वरूपी नाहीत. तुमचे खरे मूल्य ते नाही जे जग आज पाहत आहे, तर ते आहे जे वेळेसोबत प्रकट होईल. जो माणूस आज एकटा आपल्या जखमा कुरवाळत आहे तोच उद्या कुणासाठी तरी आशेचा किरण बनेल. म्हणून आपली परिस्थिती पाहून स्वतःला पारखू नका आणि इतरांच्या दृष्टिकोनालाही तुमच्या सत्याचा मापदंड बनवू नका, कारण शेवटी तेच लोक जे आज तुमची परिस्थिती पाहून तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत उद्या तुमची उंची पाहून शांतपणे मान खाली घालतील. आणि तेव्हा तुम्हाला काही सांगण्याची गरज पडणार नाही. तुमची स्थिरता, तुमचा धीर आणि तुमचे चारित्र्यच बोलेल. हेच आयुष्याचे ते सत्य आहे जे हळूहळू समोर येते जेव्हा वेळ बदलते. आणि श्रीकृष्णाने म्हटले आहे, जे सत्य आहे ते वेळेत प्रकट होते आणि जे खोटे आहे ते वेळेत नष्ट होते. जेव्हा आपण आपला प्रत्येक दिवस उद्देशपूर्ण पद्धतीने जगतो तेव्हा आपण केवळ आपले आयुष्य चांगले बनवत नाही, तर आपल्याला ते समाधानही मिळते जे केवळ मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्याने येते. आपण आपले प्रत्येक काम पूर्ण निष्ठेने केले पाहिजे, कारण हेच आपल्याला शेवटी खरे यश आणि सुखाचा अनुभव देते. जर आपण आपला विचार सकारात्मक दिशेने वळवला तर आपल्याला प्रत्येक दिवशी एका नव्या सुरुवातीची जाणीव होईल. जे लोक आपल्या विश्वासांवर आणि आदर्शांवर सत्याने चालतात ते शेवटी आयुष्याच्या कठीण काळातूनही यशाकडे जातात. आपले प्रत्येक पाऊल, मग ते छोटे असो वा मोठे, आपल्या आयुष्याच्या उद्देशाच्या दिशेने एक पाऊल पुढे असते. जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम ठेवतो तेव्हा प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्याच्या रूपात समोर येते. खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण आपल्या कामात आत्मसंतोष आणि समर्पण सामील करतो. हे आपल्याला केवळ मानसिक शांतीच देत नाही, तर हा आपला प्रवासही अधिक अर्थपूर्ण बनवतो. जेव्हा आपण आपले मनोबल मजबूत ठेवतो आणि विश्वासाने आपल्या कामात झोकून देतो तेव्हा कोणताही अडथळा आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. हे आपल्याला शिकवते की आंतरिक ताकदीनेच आपण प्रत्येक ध्येय गाठू शकतो. कधीही आपल्या क्षमतांना कमी लेखू नका, कारण तुमच्या आत प्रचंड शक्ती आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या शक्तीला ओळखाल तेव्हा तुम्ही कोणत्याही अडथळेवर मात करू शकता. जितके अधिक आपण आपल्या आयुष्यात आंतरिक शांती आणि संतुलन ठेवतो तितकेच अधिक आपण बाहेरच्या जगाला शांती आणि प्रेम देऊ शकतो. हेच खरे यश आहे. जो व्यक्ती प्रत्येक दिवस आपल्या आत्मविश्वासाने जगतो तो आयुष्यात कधीच हरू शकत नाही. आत्मविश्वास हीच ती किल्ली आहे जी प्रत्येक कठीण वेळेलाही यशात बदलते. खरे मित्र तेच असतात जे आपल्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत राहतात. ते आपल्याला समजून घेतात आणि आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक संघर्षात आधार देतात. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्ण तल्लीन होऊन आणि लक्ष देऊन जगतो तेव्हा आपण आयुष्यातील खरा आनंद मिळवू शकतो. हीच आयुष्याची खरी चव आहे. आपण आपली परिस्थिती स्वीकारून ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, याऐवजी की आपण स्वतःची इतरांशी तुलना करत बसावे. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात समाधान आणि यश मिळवू शकतो. जर आपण आपले मन शांत ठेवले आणि सकारात्मक विचारांनी पाऊल टाकले तर आयुष्यातील कोणतीही अडचण आपल्याला त्रास देऊ शकत नाही. तुम्ही लोकांना फक्त तितकेच समजू शकता जितका तुमचा लोकांशी संबंध येतो किंवा तुमचे लोकांशी काम पडते. आणि हे जग खूप मोठे आहे. इथे प्रत्येक माणूस अनेक थरांमध्ये जगतो. जगात जगण्यासाठी सगळे चांगले बनून जगतात. जसे जसे तुम्ही कोणाशी जोडले जाऊ लागता हळूहळू त्याचे थर बाजूला होऊ लागतात. तेव्हा तुम्ही त्या माणसाला पाहून हैराण होता की हा माणूस तर काहीतरी वेगळाच निघाला. तुम्ही कितीही अनुभव घेतला तरीही एक नवा माणूस, एक नवे नाते तुम्हाला चकित करून सोडते की हा माणूस बाहेरून काही और दिसत होता आणि आतून काहीतरी वेगळाच निघाला.
तुम्हाला वाटते की तुम्ही काय विचार केला होता आणि हा माणूस कसा निघाला. हो, फक्त इतकेच आहे की तुम्ही सामान्य माणसांचा एक बाह्य स्वभाव समजू शकता की लोक त्यांच्या फायद्याशिवाय किंवा मतलब शिवाय कोणाचेच नसतात. पण माणसाचं सत्य फक्त एवढंच नाही. कधी कोणता माणूस काय करून दाखवेल, कसा वागेल याचा काही नेम नसतो. होऊ शकतं की ज्याला तुम्ही योग्य समजत नाही तोच एके दिवशी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करून जाईल. आणि होऊ शकतं की ज्याला तुम्ही चांगलं समजता, आपलं समजता, तोच तुम्हाला सर्वात जास्त नुकसान पोचवेल. त्यामुळे ही गोष्ट मनातून काढून टाका की तुम्ही जगाला आणि लोकांना चांगलं ओळखलं आहे. जितकं तुम्ही ही गोष्ट स्वीकाराल की कुणीही कधीही काहीही करू शकतं, चांगलं वाईट कसंही वागू शकतं, मग तुम्हाला कोणत्याही माणसाचं वागणं न दुःख देऊ शकेल न तुम्हाला वेदना देऊ शकेल. श्रीमद भगवद्गीतेची तिसरी शिकवण ही आहे की तुम्हाला आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही, लढणार नाही, तर ती गोष्ट न मिळाल्यावर किंवा गमावल्यावर तुम्हाला रडण्याचा किंवा वाईट वाटून घेण्याचा कोणताही हक्क नाही. हे आयुष्य तुमचं आहे. इथे तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच लढावं लागेल. लोक नेहमी इतरांना दोष देतात की त्याच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं किंवा माझ्या परिस्थितीमुळे मला जे आयुष्यात हवं होतं ते मिळू शकलं नाही. तर न परिस्थितीला दोष द्या न लोकांना. जर तुम्ही जे हवं आहे ते मिळवू शकत नसाल तर त्याची संपूर्ण जबाबदारी फक्त तुमची आहे, इतर कोणाचीही नाही. म्हणून आयुष्यात जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी स्वतःला लायक बनवा आणि लायक बनण्यासाठी स्वतःवर मेहनत करणं कधीही सोडू नका. श्रीमद भगवद्गीतेची चौथी शिकवण ही आहे की आजच्या जगात कोणालाही आपलं समजणं सोडून द्या. आपलं मन कधीही लोकांनी भरू नये. कारण जोपर्यंत तुम्ही तुमचं मन लोकांनी भरत राहाल तोपर्यंत तुमच्या आत एक रिकामापणा, पोकळी कायम राहील. कारण कोणीही नेहमी तुमच्या सोबत न होतं न राहील. तुम्ही लक्ष देऊन बघा, तुमच्या आयुष्यावर, तुमच्या गेलेल्या कालवर नजर टाकून बघा. ज्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप जास्त महत्व दिलं असेल, तुमच्या आनंदाचं कारण मानलं असेल, होऊ शकतं की आज ते तुमच्या आयुष्यातच नसतील. जेव्हा महाभारताचं युद्ध होत होतं तेव्हा अर्जुनाने पाहिलं की ज्यांच्याशी मी युद्ध करायला जात आहे ते सर्व माझे आप्तस्वकीय, आपलेच लोक आहेत. मी कसा यांच्याशी लढू शकेन, कसा मारू शकेन या लोकांना. त्यावेळी त्याच्या मनात आपलेपणाच्या भावनांचा मोह जागा झाला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचं ज्ञान दिलं की ज्या लोकांना तू आपलं मानून बसला आहेस, आपलं समजत आहेस, हे तेच लोक आहेत ज्यांनी प्रत्येक वेळी तुम्हा पाचही पांडवांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हेच ते लोक आहेत ज्यांनी तुझी पत्नी द्रौपदीला भर सभेत सगळ्यांसमोर विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. भीमाला विष पाजणारा हाच दुर्योधन आहे. वनवासात भिकाऱ्यासारखं तुम्हाला 13 वर्ष भटकावं लागलं त्याचं कारणही हेच लोक आहेत. आणि तू यांना माझे माझे म्हणत आहेस. हीच कहाणी आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे. ज्या लोकांना आपण अनेकदा माझे माझे म्हणून जीव टाकत असतो, अनेकदा आपल्या सगळ्या दुःखांचं कारण तेच असतात. आपल्या प्रत्येक त्रासाचं कारण तेच लोक असतात. म्हणून या जगात आपलेपणाच्या मोहात पडून कधीही आपलं आयुष्य खराब करू नका. श्रीमद भगवद्गीतेची 5वी शिकवण ही आहे की ज्याने तुम्हाला एकदाही दुःख पोचवले आहे किंवा धोका दिला आहे किंवा कोणतीही हानी पोचवली आहे त्या माणसाला दुसरी संधी कधीही देऊ नये. मग तो कितीही म्हणो की मी आता बदललो आहे, पण त्याला आपल्या आयुष्यात कधीही परत येऊ देऊ नये. कुणाला माफ करणे ही चांगली गोष्ट आहे, पण कुणाला माफ करून त्याला आयुष्यातून काढून टाकणे आणि कुणाच्या चुका विसरून त्याला पुन्हा संधी देणे या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. म्हणून ज्या माणसाने तुम्हाला मुद्दामहून दुःख दिले असेल त्या माणसाला दुसरी संधी कधीही देऊ नका. भगवद्गीतेची 6वी शिकवण ही आहे की जेव्हा तुमच्या सोबत काही चुकीचं होत असेल तेव्हा ते अजिबात सहन करू नका. उलट त्याला सुरुवातीलाच थांबवा. कारण जेव्हा तुम्ही एकदा काही सहन करता तेव्हा लोक तुमच्या सोबत तेच सगळं पुन्हा पुन्हा करतील. तुमच्या सहन करण्याला लोक तुम्हाला महान समजत नाहीत तर कमजोर समजतात. उलट ते तुमच्याशी आणखी वाईट वागायला सुरुवात करतील. हे जग बदलले आहे. इथे जर तुम्ही जास्त चांगले बनण्याचा प्रयत्न कराल तर लोक तुम्हाला तुडवून टाकतील. म्हणूनच जर कोणी तुमच्यासोबत असे वागत असेल जे तुम्हाला चुकीचे वाटते आणि तुम्हाला दुःख देत आहे तर ते वागणे तुम्ही अजिबात सहन करू नये. भगवद्गीतेची 7वी शिकवण ही आहे की कलियुगात सर्व लोक, सर्व नाती फक्त देखाव्यापुरती आणि गरजेपुरती उरतील.
म्हणूनच जे काही तुम्ही लोकांमध्ये नात्यांमध्ये पाहता ते खरं नसतं. जेव्हा तुम्ही लोकांच्या देखाव्याला भुलून त्यांच्यावर विश्वास ठेवता तेव्हा त्यांना तुम्हाला दुःख देण्याचा, तुम्हाला त्रास देण्याचा पूर्ण हक्क मिळतो. म्हणून जे लोक जास्त गोड गोड बोलतात किंवा आपलेपणाचं नाटक करतात अशा लोकांपासून लांबच राहिले पाहिजे. तसंही आजच्या जगात कुणावरही पटकन विश्वास ठेवू नये. मग तो तुमच्याशी भावनांच्या, आपलेपणाच्या कितीही गप्पा करेना. जो माणूस जे बोलतो ते करून दाखवतो तेव्हाच तो तुमचा आपला आहे. आणि ज्याला फक्त बोलता येते अशा माणसापासून दूरच राहिले पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेची 8वी शिकवण ही आहे, तुमचे नातेवाईक आणि मित्र तुमच्या यशाने आणि आनंदाने कधीच आनंदी होत नाहीत. महाभारतात युधिष्ठिर कौरवांचे वडील धृतराष्ट्र यांना आपल्या वडिलांसमान मानत होते. त्यामुळे धृतराष्ट्र जे म्हणेल ते युधिष्ठिर आणि सर्व पांडवांना मानावे लागत असे. आणि आपला मुलगा दुर्योधनाच्या सांगण्यावरून धृतराष्ट्राने नेहमीच पांडवांसोबत अन्याय आणि अधर्म केला, नेहमी दुःख दिले. पण पांडव सर्व काही शांतपणे सहन करत राहिले की धृतराष्ट्र आमच्या वडिलांसारखे आहेत, दुर्योधन आमच्या भावासारखा आहे. फक्त ही नाती जपल्यामुळे त्यांना खूप वाईट आयुष्य भोगावे लागले. पांडवांची पत्नी द्रौपदीला तिच्याच दिराने भर सभेत नग्न करण्याचा प्रयत्न केला. ते सर्व कोणी परके किंवा बाहेरचे शत्रू नव्हते, सगळे घरातलेच लोक होते, सगळे आपले नातेवाईकच होते. ही तर हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आजचे जग तर खूप बदलले आहे, कुठे जाऊन पोहोचले आहे माहित नाही. आणि आपण नात्यागोत्यांमध्ये अडकून आयुष्यभर दुःख भोगत राहतो. तुम्ही बघा, जो माणूस सर्वात जास्त नातीगोती जपतो लोक त्याला सर्वात जास्त मूर्ख समजतात. सर्वात जास्त शिव्या शापही त्यालाच मिळतात, सर्वात जास्त वाईटही त्याचेच बोलले जाते आणि सर्वात जास्त फायदाही लोक त्याचाच उचलतात. म्हणून नातीगोती या सगळ्या भानगडीत पडून कधीही आपले आयुष्य खराब करू नका. श्रीमद भगवद्गीतेची 9वी शिकवण ही आहे की कुणालाही आपला खरा सोबती समजू नका. कलियुगातील लोक खूप धोकादायक झाले आहेत. इथे सगळे आपलेपणाचे भाटक करतात. तुम्ही लक्ष द्या, जिथे जिथे तुम्ही चांगुलपणा कराल तिथे तिथे तुम्हाला दुःख नक्कीच मिळेल. इथे कोणीही तुमचे भले करण्यासाठी बसलेले नाही. इथे सगळ्यांना तुमच्याकडून आपला फायदा काढून घ्यायचा आहे. ज्याला तुमच्याकडून काही फायदा होणार नाही तो तुम्हाला विचारणार सुद्धा नाही, तुमच्याशी बोलायलाही त्याला आवडणार नाही. म्हणूनच लोकांना आपले मानून नाती जोडू नका. जसेही तुम्ही लोकांशी आपलेपणाची नाती जोडता तसे ते तुमचा वापर करायला सुरुवात करतात. जेव्हा मनच आंधळे करून बसला आहात तर देव तरी काय उद्धार करणार. जगात दुःखाचे कारण केवळ अज्ञान आहे, दुसरे काही नाही. खूप मोजत राहिलात तुम्ही इतरांचे गुण दोष. जरा स्वतःच्या आत डोकावून पहा, भानच उडेल. माणसाचे जीवन दुधासारखे पवित्र आहे, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो. तेच काम करा जे करून नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याकडून तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. एका मर्यादेनंतर माणूस सर्व काही सोडून देतो. तक्रारी करणे, विनवण्या करणे, मनवणे, आणि तेव्हा मन असे होते की कुणी बोलले तर ठीक, नाही बोलले तरी ठीक. कारण आता हे समजून चुकलेले असते की हे जग खूप खोटे आणि स्वार्थी आहे. नात्यांच्या बाजारात तेच लोक एकटे पडतात जे मनाने आणि शब्दाने खरे पक्के असतात. प्रत्येक नात्यात फायदा शोधू नका. काही नाती मनाला शांती समाधान सुद्धा देऊन जातात. अहंकाराने भरलेला माणूस इतरांना कमी लेखून आनंदी होतो, तर संस्काराने भरलेला माणूस स्वतः नम्र होऊन शिकतो. मी या दगडाच्या मूर्तींकडून शिकलो आहे की देव बनण्याआधी दगड बनणे, कठोर होणे, तप करणे गरजेचे आहे. मौन, शांत राहणे आणि हास्य, स्मित हे 2 शक्तिशाली शब्द आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम करू शकतात. हास्य ही एक अशी न दिसणारी शक्ती आहे जी मने जोडण्याचे काम करते. हा सकारात्मकतेचा एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्ही केवळ तुमच्या आतला ताणच कमी करत नाही तर इतरांच्या मनातही समाधान आणि आनंद निर्माण करता. एक खरे हास्य अनेकदा वातावरण हलके फुलके करते आणि उपायाचा मार्ग दाखवते. मौन ही ती शक्ती आहे जी आपल्याला विनाकारणाच्या समस्या आणि संघर्षांपासून वाचवते. अनेक वेळा परिस्थिती अशी असते की आपण आपले म्हणणे मांडण्यासाठी तयार असतो, पण प्रत्येक गोष्ट बोलून दाखवणे गरजेचे नसते.
मौन हे असे शस्त्र आहे जे आपल्याला योग्य वेळी स्वतःला थांबवण्याची कला शिकवते. एखाद्या कठीण परिस्थितीत जेव्हा आपल्या शब्दांमुळे गोष्टी आणखी बिघडू शकतात, तिथे शांत राहून आपण परिस्थिती बिघडण्यापासून वाचवू शकतो. मौन केवळ वादांपासूनच वाचवत नाही, तर ते आत्मपरीक्षण, स्वतःच्या आत डोकावण्याचा आणि शांतीचा मार्गही दाखवते. आनंदी राहा, कारण दुःखी राहून काहीही फायदा होणार नाही. ही एक खरी गोष्ट आहे की आयुष्यात दुःख आणि अडचणी येत जात राहणार. जर आपण प्रत्येक दुःखात अडकून राहिलो तर आपण केवळ आपला आनंदच गमावणार नाही, तर परिस्थितीला आणखी अवघड बनवू. आनंद ही आपल्या मनाची एक अवस्था आहे. आपण ते छोटे छोटे आनंद शोधले पाहिजेत जे आपल्या आयुष्यात आधीपासून आहेत. आयुष्यात अडचणी येणे अटळ आहे, पण या अडचणींमध्येही हास्य आणि संतुलन राखणे हीच खरी जीवनकला आहे. म्हणून जेव्हाही आयुष्यात कठीण वेळ येईल तेव्हा आपल्या हास्याने त्या अडचणीचा सामना करा आणि जिथे गरज असेल तिथे मौनाचा आधार घ्या. तुमचे हास्य तुमची ताकद आहे आणि मौन तुमची ढाल आहे. या दोन्हींचा योग्य वेळी वापर केल्याने तुम्ही केवळ समस्याच सोडवू शकणार नाहीत, तर स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवू शकाल. एखाद्या भुकेल्याला विचारा, तो भाकरीला जीवापेक्षा जास्त सुंदर सांगेल. मन खराब असले तरी वाईट शब्द बोलू नका, कारण मन तर ठीक होऊ शकते, पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. तक्रारीची ही एक स्वतःची इब्रत मान असते, ती प्रत्येकाकडे केली जात नाही. द्वेषाच्या बाजारात जगण्याची एक वेगळीच मजा आहे. लोक रडवणे सोडत नाहीत आणि आम्ही हसणे सोडत नाही. आयुष्यात सर्वात जास्त दुःख मन तुटल्याने नाही, तर नाती तुटल्याने होते. सुख आहे पण शांती नसेल तर समजून जा की तुम्ही सुविधेला चैन चुकून सुख समजत आहात. लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक संकटावरचा उपाय देवाकडे आहे. फक्त आपल्याला धीर आणि विश्वास ठेवायचा आहे. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा, आपल्याला एक नवा धडा शिकवतो. जेव्हा आपण समस्यांचा सामना करतो तेव्हा आपल्याला ठेच लागते आणि या ठेचांमधून आपल्याला आयुष्याच्या मार्गातील अडचणी कळतात. पण जेव्हा आपण सावरायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजते की कोण आपल्यासोबत उभे आहे आणि कोण फक्त देखावा करत आहे. जो माणूस ठेच लागून सावरायला शिकतो तोच आयुष्यातील खऱ्या आव्हानांचा सामना करण्यास लायक बनतो. प्रत्येकाच्या आतमध्ये कथांचा आणि न सुटलेल्या प्रश्नांचा एक संग्रह असतो. जसे कपाटांमध्ये फाईल ठेवलेले असतात, तसेच प्रत्येक माणूस आपल्या मनात असंख्य आठवणी आणि भावना जपून ठेवतो. कधी आनंदाचे क्षण आपल्याला आतून हसवतात, तर कधी दुःखाच्या लाटा आपल्या मनात वादळ आणतात. या आठवणी आणि भावना आपल्याला पुढे जाण्याचे धैर्य देतात. हे खरे आहे की जे मिळाले तो आपल्या नशिबाचा भाग आहे आणि जे गमावले त्यालाही नशिबाचा निर्णय मानले पाहिजे. जर आपण आयुष्यात हे सत्य समजून घेतले तर ज्या गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात त्यावर वाईट वाटून घेण्याऐवजी आपण पुढे जाऊ शकतो. बऱ्याचदा लोक इतरांबद्दल विचार न करताच मत बनवतात आणि अनेक वेळा इतरांचे बोलणे मनाला लावून घेतात. पण आनंदी राहण्याचे खरे रहस्य हेच आहे की आपण स्वतःवर हसायला घाबरू नये आणि विनाकारण इतरांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नये. आयुष्यात आपल्याकडे जेवढे आहे त्यात आनंदी राहणे ही सुद्धा एक कला आहे. आपण हे शिकले पाहिजे की आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांच्यासोबत समाधानी कसे राहायचे. योग्य दिशेने चालणे आणि योग्य निर्णय घेणे आपल्याला आनंदाकडे घेऊन जाते. आपले कर्मच आपले नशीब घडवतात आणि बदलतात. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसत नाही, त्याचप्रमाणे अशांत मनाने कोणताही उपाय सापडत नाही. म्हणूनच शांतपणे विचार करा, धीर धरा आणि खऱ्या मनाने प्रयत्न करत राहा. आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर उपाय नक्कीच मिळेल. नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की दुःख आणि सुख आयुष्याच्या दोन बाजू आहेत आणि एक गेल्यावरच दुसरी बाजू येते. जेव्हा एक थकतो तेव्हा दुसरा त्याची जागा घेतो. आयुष्यात जे आपल्याला हवे असते ते नेहमी सहज मिळत नाही, परंतु जे सहज मिळते ते नेहमी मनासारखे नसते. म्हणून प्रत्येक वेळी जे आपल्याला हवे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे. धीर आणि विश्वासानेच आपण आपल्या आयुष्यातील कठीण काळ पार करू शकतो. जेव्हा आपल्याला वाटते की सर्व काही आपल्या विरोधात होत आहे तेव्हा आपल्याला आपल्या आतल्या शक्तीला ओळखण्याची गरज असते. जसा एक शेतकरी बी पेरल्यानंतर लगेचच पिकाची अपेक्षा करत नाही, तसेच आपणही आपल्या कर्माचे फळ मिळवण्यासाठी धीर धरला पाहिजे.
त्याचप्रमाणे ठेचा सुद्धा आपल्याला आपल्या रस्त्याची ओळख करून देतात आणि आपल्याला शिकवतात की अडचणींचा सामना कसा करायचा. बऱ्याच वेळा आयुष्यात माणूस आपल्या चुकांमुळे स्वतःच समस्या निर्माण करतो आणि मग त्याच समस्यांसाठी रडत बसतो. हे खरे आहे की आयुष्यात चुका होणे स्वाभाविक आहे, साहजिक आहे, पण खरी समजदारी यात आहे की आपण आपल्या चुका ओळखाव्यात, त्यांच्याकडून शिकावे आणि त्या पुन्हा करण्यापासून टाळावे. जेव्हा आपण आपल्या समस्यांसाठी इतरांना किंवा परिस्थितीला दोष देत राहतो, तेव्हा आपण खरे तर आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असतो. असे करून आपण स्वतःला सुधारण्याची संधी गमावून बसतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपली आजची स्थिती ही आपल्या कालच्या कर्मांचा आणि निर्णयांचाच परिणाम आहे. जर आपण आज चांगले निर्णय घेतले, योग्य दिशेने काम केले, तर आपला उद्या नक्कीच सुधारेल. रडण्याने आणि वाईट वाटून घेतल्याने परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलते काम केल्याने, आपला विचार बदलल्याने आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी पाऊल उचलल्याने. जेव्हा तुम्ही तुमची चूक स्वीकारता, तेव्हा तुम्ही कमजोर नाही तर मजबूत बनता. हे स्वीकारणे तुम्हाला तुमच्या कमतरता समजून घेण्याची आणि त्यांच्यावर काम करण्याची शक्ती देते. आयुष्य ही एक सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक ठेच, प्रत्येक चूक एका शिक्षकाप्रमाणे असते, जी आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. गरज असते ती फक्त मोकळ्या मनाने ती शिकवण स्वीकारण्याची. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांचा सामना धैर्याने करता आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जाता. इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावणे जास्त महत्वाचे आहे. आत्मपरीक्षण आपल्याला सांगते की कुठे चूक झाली आणि भविष्यात ती कशी टाळता येईल. म्हणून स्वतः निर्माण केलेल्या समस्यांवर रडण्याऐवजी उठा, आपली जबाबदारी ओळखा, आपल्या चुकांमधून शिका आणि एक चांगले भविष्य घडवण्यासाठी कामाला लागा. हाच आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्याचा मार्ग आहे. श्री कृष्ण सुद्धा हेच सांगतात की कर्मावर लक्ष द्या, फळाची चिंता करू नका आणि आपल्या कर्मांप्रती जागरूक राहा. जेव्हा आपण आपल्या कर्मांप्रती जागरूक असतो, तेव्हा आपण चुका टाळतो आणि योग्य मार्गावर चालतो. आयुष्यात शांती आणि समाधान मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे की आपण वर्तमानात जगावे. भूतकाळातील चुकांवर पश्चाताप करणे किंवा भविष्यातील अनिश्चिततेबद्दल निश्चित नसलेल्या गोष्टी चिंता करणे आपल्याला फक्त दुःख आणि ताण देते. वर्तमान क्षण हाच तो काळ आहे जेव्हा आपण काम करू शकतो, बदलू शकतो आणि जगू शकतो. जेव्हा आपण आपले मन वर्तमानात एकाग्र करतो, तेव्हा आपण आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो आणि येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक तयार असतो. धीर धरणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. ज्याप्रमाणे बीला झाड बनण्यासाठी वेळ लागतो, त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना फळ मिळण्यासाठीही वेळ लागू शकतो. उतावळेपणा आपल्याला निराश करू शकतो, तर धीर आपल्याला आशा आणि विश्वासाने पुढे जाण्याची शक्ती देतो. लक्षात ठेवा, आयुष्याचा प्रवास सरळ रेषेत चालत नाही. त्यात चढ उतार, यश अपयश, आनंद दुःख सर्व काही असते. महत्वाचे हे आहे की आपण प्रत्येक परिस्थितीत तोल सांभाळावा. जेव्हा यश मिळेल तेव्हा अहंकार करू नये आणि जेव्हा अपयश हाती लागेल तेव्हा निराश होऊ नये. प्रत्येक अनुभव आपल्याला परिपक्व बनवतो आणि आयुष्य अधिक खोलवर समजून घेण्यास मदत करतो. तुमच्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुमच्या आत ते सर्व काही आहे जे तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हवे आहे. फक्त गरज आहे ती शक्ती ओळखण्याची आणि तिचा वापर करण्याची. सकारात्मक विचार ठेवा, चांगली कामे करा, धीर आणि विश्वासाने पुढे जा आणि तुम्हाला आढळेल की आयुष्य खरोखरच एक सुंदर प्रवास आहे. खरे तर आयुष्यातील खरी शांती बाहेरच्या परिस्थितीवर नाही, तर आपल्या आतल्या संतुलनावर अवलंबून असते. जेव्हा आपण आपला आनंद आणि दुःख बाहेरच्या घटनांशी किंवा इतरांच्या वागण्याशी जोडून टाकतो, तेव्हा आपण नेहमी अस्थिर राहतो. कारण जग आणि लोक बदलत राहतात, त्यांची मते बदलत राहतात, परिस्थिती बदलत राहते. जर आपली शांती या बाहेरच्या गोष्टींवर टिकून असेल, तर ती सुद्धा हवेच्या झुळकीप्रमाणे येत जात राहील. खरी स्थिरता तेव्हा येते जेव्हा आपण आपल्या मनाला नियंत्रित करायला, साधायला शिकतो. जेव्हा आपण हे समजून घेतो की सुख आणि दुःख, मान आणि अपमान, लाभ आणि हानी हे सर्व जीवनातील द्वंद्व म्हणजे दोन टोके आहेत जी येत जात राहतील. त्यांच्यामुळे विचलित न होणे हाच योग आहे, हेच संतुलन आहे. श्रीकृष्णाने गीतेमध्ये समत्वम योग उच्यते असे सांगून यात समतेच्या भावनेला योग म्हटले आहे.
म्हणजेच प्रत्येक परिस्थितीत समान भावाने राहणे, ना तर यशाने खूप उत्साही होणे आणि ना अपयशाने पूर्णपणे निराश होणे. ही समतेची भावना वैराग्यातून म्हणजेच अनासक्तीतून, गुंतून न पडण्यातून येते. याचा अर्थ हा नाही की आपण काम करणे सोडून द्यावे किंवा जबाबदाऱ्यांपासून पळून जावे. याचा अर्थ आहे कर्माच्या फळापासून अनासक्त होणे, पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे, पण त्याचा परिणाम काय होईल या चिंतेत न राहणे. जेव्हा आपण परिणामाची आसक्ती सोडून देतो तेव्हा पराभवाची भीती आणि विजयाचा लोभ हे दोन्ही आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. आपण फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि हाच सर्वोत्तम कर्म करण्याचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे आपण लोकांच्या कौतुकापासून किंवा निंदेपासूनही अनासक्त व्हायला शिकले पाहिजे. लोक आज तुमची प्रशंसा करू शकतात, उद्या तुमची निंदा करतील. जर तुम्ही त्यांच्या बोलण्याने प्रभावित होत राहिलात तर तुमचे मन कधीही शांत राहू शकणार नाही. तुमचे मूल्य यावर अवलंबून नाही की दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात, तर यावर अवलंबून आहे की तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल काय जाणता आणि तुम्ही तुमच्या तत्वांवर किती ठाम आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या आत सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालता तेव्हा बाहेरचा गोंगाट तुम्हाला विचलित करू शकत नाही. आपले मन शांत ठेवण्याचा सराव करा. ध्यानाच्या माध्यमातून, स्वाध्यायाच्या म्हणजे चांगल्या वाचनाच्या माध्यमातून किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवून स्वतःच्या अंतर्मनाशी जोडून घ्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतर्मनात शांती मिळते तेव्हा बाहेरील जगाच्या गोंगाटाचा तुमच्यावर परिणाम होऊ शकत नाही. तुम्ही एका शांत तलावासारखे बनता, ज्याच्या पृष्ठभागावर लाटा जरी उसळल्या तरी खोलीमध्ये स्थिरता टिकून राहते. हा प्रवास सोपा नाही, यासाठी वेळ आणि सतत प्रयत्न लागतात, पण हा प्रवासच जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. स्वतःला ओळखणे, आपल्या मनावर नियंत्रण मिळवणे आणि प्रत्येक परिस्थितीत समान भाव ठेवणे हाच खरा विजय आहे. जेव्हा तुम्ही ही आंतरिक शक्ती प्राप्त करता तेव्हा तुम्हाला कोणत्याही बाह्य आधाराची गरज वाटत नाही. तुम्ही स्वतःच स्वतःचे दिवे बनता, तुमचा मार्ग स्वतःच प्रकाशित करता आणि तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही प्रेरणा स्रोत बनता. लक्षात ठेवा, सर्वात मोठी लढाई बाहेर नाही तर आपल्या आतच लढली जाते आणि ती जिंकणाराच खरा योद्धा म्हटला जातो. हे समजून घेणे देखील आवश्यक आहे की बदल हा जीवनाचा नियम आहे. काहीही कायमस्वरूपी नाही. ना सुख, ना दुःख, ना यश, ना अपयश, ना नाती, ना परिस्थिती. जेव्हा आपण ही क्षणभंगुरता, काहीच टिकणारे नाही हे सत्य खोलवर समजून घेतो तेव्हा आपण वस्तूंमध्ये किंवा लोकांमध्ये जास्त गुंतून पडत नाही, मोह करत नाही. आपल्याला माहित असते की जे आज आहे ते उद्या बदलू शकते. ही समज आपल्याला मोह आणि त्यामुळे होणाऱ्या दुःखापासून वाचवते. आपण वर्तमान क्षणाचा आनंद घ्यायला शिकतो कारण तोच खऱ्या अर्थाने आपल्याकडे असतो. अनेकदा आपण आपल्या मनात भविष्याच्या योजना बनवतो आणि भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवलेले असतो. या प्रक्रियेत आपण वर्तमान जगायला विसरून जातो. कृष्ण अर्जुनाला हेच समजवतात की भविष्याची चिंता आणि भूतकाळाचे ओझे तुला कर्म करण्यापासून रोखत आहे. वर्तमानात जगणे, आपल्या कर्तव्यावर लक्ष देणे हाच मुक्तीचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण जागरूकतेने वर्तमान क्षणात असता तेव्हा तुम्ही जीवनाचा खरा आनंद अनुभवता. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सौंदर्य पाहता, साध्या क्षणांमध्येही आनंद शोधू शकता. आयुष्यात इतरांकडून अपेक्षा ठेवणे हे सुद्धा दुःखाचे एक मोठे कारण आहे. आपल्याला वाटते की लोकांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे, आपल्या भावना समजून घ्याव्यात, आपली मदत करावी, पण प्रत्येक व्यक्ती आपल्या समजुतीनुसार, आपल्या परिस्थितीनुसार आणि आपल्या प्राधान्यांनुसार जगतो. जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला निराशा आणि राग येतो. अपेक्षा कमी करणे किंवा त्यांपासून मुक्त होणे आपल्याला या दुःखापासून वाचवते. याचा अर्थ असा नाही की आपण कुणावर प्रेम करू नये किंवा नाती जपू नयेत, तर याचा अर्थ हा आहे की आपण इतरांना ते जसे आहेत तसेच स्वीकारावे, त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता किंवा त्यांच्याकडून अवास्तव खोट्या अपेक्षा न ठेवता. प्रेम द्यायला शिका, बदल्यात काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा न ठेवता. निस्वार्थ भावनेने केलेले कर्म आणि प्रेमच आपल्याला खरे समाधान देते. आपल्या आतल्या आवाजाला ऐकायला शिका. जगाचा गोंगाट, लोकांची मते, सामाजिक दबाव हे सर्व आपल्याला अनेकदा आपल्या खऱ्या मार्गापासून भरकटवत.
शांत होऊन आपल्या हृदयाचे ऐका. तुमच्या अंतरात्म्याला माहित असते की तुमच्यासाठी काय योग्य आहे, तुमचे सत्य काय आहे, तुमचा धर्म काय आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आयुष्य जगता तेव्हा तुम्ही अधिक खरे आणि समाधानी असता, जरी तुमचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा असला तरी. ज्ञान मिळवणे देखील महत्वाचे आहे. अज्ञानच सर्व दुःखांचे मूळ कारण आहे, जसे आधीही सांगितले आहे. शास्त्रांचा अभ्यास करणे, संतांचे विचार ऐकणे आणि आयुष्यातील अनुभवांमधून शिकणे हे सर्व आपले ज्ञानाचे डोळे उघडते. ज्ञान आपल्याला खरे आणि खोटे, कायम टिकणारे आणि न टिकणारे, सत्य आणि असत्य यांमधील फरक करण्याची क्षमता देते. हे ज्ञानच आपल्याला मोहाच्या बंधनातून मुक्त करते आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. शेवटी देवावर अढळ श्रद्धा ठेवा. जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवता की एक सर्वशक्तिमान शक्ती आहे जी हे जग चालवत आहे आणि जी नेहमी तुमच्या सोबत आहे, तेव्हा तुम्हाला खूप मोठे बळ मिळते. तुम्ही आयुष्यातील आव्हानांचा सामना अधिक धैर्याने आणि शांतीने करू शकता. तुम्हाला हे माहित असते की जे होत आहे त्यात कुठेतरी त्या सर्वोच्च शक्तीची इच्छा आहे आणि ते शेवटी तुमच्या भल्यासाठीच असेल. ही श्रद्धा तुम्हाला कठीण काळात पडण्यापासून वाचवते आणि चांगल्या काळात नम्र ठेवते. आपले काम करत राहून त्याचे फळ देवावर सोडून देणे हीच खरी शरणागती आहे. अशा प्रकारे समता, अनासक्ती, वर्तमानात जगणे, अपेक्षांपासून मुक्ती, अंतरात्म्याचा आवाज ऐकणे, ज्ञान मिळवणे आणि देवावर श्रद्धा ही काही अशी सूत्रे आहेत जी आपल्याला जगण्याची कला शिकवतात आणि आपल्याला दुःखाच्या पलीकडे कायमस्वरूपी आनंदाकडे घेऊन जातात. हा मार्ग सरावाचा मार्ग आहे, सतत चालत राहण्याचा मार्ग आहे. या मार्गावर चालताना कधी निराशा येऊ शकते, कधी पाऊल डगमगू शकते, पण प्रवास सुरू ठेवायचा आहे. स्वतःला सुधारणे आणि आध्यात्मिक विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्वतःशी धीराने वागा आणि छोट्या छोट्या पावलांनी पुढे जात राहा. श्रीकृष्णाचे मार्गदर्शन नेहमीच आपल्या सोबत आहे. आपल्याला फक्त मोकळ्या मनाने ते स्वीकारण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त क्षमेचे, माफ करणे, महत्व समजून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेकदा इतरांच्या वागण्याने, त्यांच्या शब्दांनी किंवा त्यांच्या कृत्यांनी दुःख होते. कधी हे नकळत होते तर कधी मुद्दाम होऊन. या जखमा, या वाईट आठवणी मनात जपून ठेवणे, त्या व्यक्तीबद्दल राग किंवा द्वेष बाळगणे हे खरे तर स्वतःलाच त्रास देणे आहे. हे त्या गरम कोळशाला हातात धरून ठेवण्यासारखे आहे, जो आपण इतरांवर फेकू इच्छितो पण जो सर्वात आधी आपल्याला जाळतो. क्षमा करण्याचा अर्थ असा नाही की आपण विसरून जावे किंवा चुकीच्या गोष्टीला बरोबर मानावे. याचा खरा अर्थ आहे आपल्या मनावरून ते ओझे उतरवणे, ती कटुता काढून टाकणे जी आपल्यालाच आतून खात आहे. क्षमा करणे म्हणजे त्या व्यक्तीला मुक्त करणे नाही, तर स्वतःला त्या नकारात्मकतेच्या बंधनातून मुक्त करणे आहे. जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण आपल्या हृदयात शांती आणि प्रेमासाठी जागा बनवतो. आपण भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त होऊन वर्तमानात हलक्या मनाने जगू शकतो. हे ताकदीचे प्रतीक आहे, कमजोरीचे नाही. इतरांना क्षमा करण्यासोबतच स्वतःलाही आपल्या चुकांसाठी क्षमा करणे तितकेच महत्वाचे आहे. स्वतःलाच दोष देत राहणे, आत्मग्लानी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. आपली चूक स्वीकारा, त्यातून शिका, स्वतःला माफ करा आणि पुढे जा. त्याचबरोबर आपण आपल्या संगतीवर सोबत सुद्धा विशेष लक्ष दिले पाहिजे. असे म्हटले जाते की संगतीमुळे गुण येतात, संगतीमुळे गुण जातात. आपण ज्या लोकांसोबत आपला वेळ घालवतो त्यांच्या विचारांचा, त्यांच्या ऊर्जेचा आणि त्यांच्या वागण्याचा आपल्यावर खोल परिणाम होतो. जर आपण नकारात्मक, निराशावादी किंवा वाईट मार्गावर चालणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर हळूहळू आपले विचार आणि आपली कामे देखील त्याच दिशेने वळू लागतात. याला कुसंग, वाईट संगत म्हटले जाते, जी आपल्या आध्यात्मिक प्रगतीमधील सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक आहे. या उलट सत्संग म्हणजेच सत्याची संगत, गुणी, ज्ञानी, भक्त आणि सकारात्मक लोकांची संगत आपल्याला वर उचलते. अशा लोकांसोबत राहिल्याने आपल्या मनात चांगले विचार येतात, आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्या शंका दूर होतात आणि आपण चांगल्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित होतो. सत्संग म्हणजे केवळ व्यक्तींची सोबतच नाही, तर उत्तम विचारांचा, चांगल्या ग्रंथांचा आणि पवित्र ठिकाणांचा संग देखील असू शकतो.
चांगली पुस्तके वाचणे, ज्ञान देणारी प्रवचने ऐकणे किंवा निसर्गाच्या शांततेत वेळ घालवणे हा सुद्धा एक प्रकारचा सत्संगच आहे, जो आपले मन शुद्ध करतो आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतो. म्हणून शहाणपण यातच आहे की आपण विचारपूर्वक आपली संगत निवडावी. जे लोक तुम्हाला खाली खेचतात त्यांच्यापासून दूर राहावे आणि जे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि चांगुलपणा आणतात त्यांची सोबत शोधावी. आयुष्याच्या या मार्गावर चालताना क्षमा आणि सत्संग हे दोन असे महत्वाचे खांब आहेत जे आपल्याला आंतरिक शांती टिकवून ठेवण्यास आणि सतत प्रगती करण्यास मदत करतात. क्षमा आपल्याला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करते आणि सत्संग आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि ऊर्जा देतो. या दोन्हींचा सराव आपले आयुष्य अधिक शांत, अर्थपूर्ण आणि आनंदी बनवू शकतो. आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे कर्म करताना मी कर्ता आहे, कर्ता मी आहे या भावनेतून मुक्त होणे. अनेकदा आपण विचार करतो, मी हे केले, माझ्यामुळे हे झाले, हे माझे यश आहे. हा मी आणि माझेपणाचा भावच अहंकार आहे, जो आपल्याला कर्मांशी आणि त्यांच्या फळांशी बांधून ठेवतो. जेव्हा यश मिळते तेव्हा अहंकार वाढतो आणि जेव्हा अपयश येते तेव्हा अहंकाराला धक्का बसतो, ज्यामुळे दुःख होते. श्रीकृष्ण शिकवतात की खरे तर आपण करता नाही, आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत. निसर्गाचे गुण सत्व, रजस, तमस हेच कर्म करत आहेत आणि आपण अज्ञानामुळे स्वतःला कर्ता मानून बसतो. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये ही सर्व निसर्गाची साधने आहेत ज्यांच्या माध्यमातून कर्मे घडतात. खरा कर्ता तर ती सर्वोच्च शक्ती परमात्माच आहे, जो सर्वांच्या आत आहे आणि सर्व काही चालवत आहे. जेव्हा आपण हे सत्य समजू लागतो आणि कर्म करताना असा भाव ठेवतो की मी फक्त एक माध्यम आहे, देवच करवून घेणारा आहे, तेव्हा आपण कर्तेपणाच्या अहंकारापासून मुक्त होतो. आपण आपले काम पूर्ण क्षमतेने आणि निष्ठेने करतो, पण ते देवाला समर्पित करतो. आपण हे स्वीकारतो की परिणाम जो काही असेल तो त्याच्याच इच्छेने असेल आणि आपल्या भल्यासाठीच असेल. या भावनेने कर्म केल्यावर अनेक फायदे होतात. अनासक्ती सहज होते. जेव्हा आपण स्वतःला करताच मानत नाही तेव्हा फळाबद्दलची ओढ आपोआप कमी होते. यशाचे श्रेय देवाला आणि अपयशाला त्याची इच्छा मानून आपण समान भावात राहू शकतो. ताण आणि चिंता कमी होते. परिणामाच्या चिंतेचे ओझे आपल्या खांद्यावरून उतरते. आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न करतो आणि बाकी देवावर सोडून देतो, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. कामाचा दर्जा सुधारतो. जेव्हा अहंकार मध्ये येत नाही आणि परिणामाची भीती राहत नाही तेव्हा आपण अधिक सहजतेने, सृजनशीलतेने आणि एकाग्रतेने काम करू शकतो. आध्यात्मिक प्रगती होते. ही भावना आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. आपण आपल्या कर्मांद्वारे त्याची पूजा करतो आणि हळूहळू त्याच्याशी आपले नाते अधिक घट्ट करतो. हे समजून घेणे गरजेचे आहे की कर्तेपणाचा भाव सोडणे म्हणजे आळशी होणे किंवा निष्काळजीपणा करणे नाही. याचा अर्थ आहे पूर्ण जबाबदारीने आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडणे. पण मी करतो हा अहंकार आणि फळाची अपेक्षा न ठेवता. हा एक सूक्ष्म मानसिक बदल आहे जो सरावाने हळूहळू येतो. जेव्हा आपण आपली सर्व कामे देवाला समर्पित करून करतो तेव्हा आपले आयुष्य एक यज्ञ बनते. प्रत्येक काम एक आहुती बनते जी आपण त्या परम अग्नीमध्ये टाकतो. असे आयुष्य ओझे वाटत नाही, तर आनंद आणि समाधानाने भरून जाते. आपण जगात राहूनही त्यात गुंतत नाही. जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही. म्हणून तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही कोणतेही काम करत असाल, ऑफिसचे काम, घरचे काम, अभ्यास किंवा सेवा, ते देवाचे काम समजून स्वतःला त्याचे निमित्त मानून आणि फळाची इच्छा सोडून करा. हा सराव तुम्हाला केवळ बाह्य यशच देणार नाही, तर आंतरिक शांती आणि मुक्तीच्या मार्गावरही पुढे नेईल. हेच गीतेचे सार आहे. हीच जीवन जगण्याची खरी कला आहे. जय श्री राधे कृष्ण. आणखी एक महत्वाचा विषय आहे स्वधर्माचे पालन करणे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्री कृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देतात. युद्ध करणे, अन्यायाविरुद्ध लढणे. ते म्हणतात, आपल्या धर्माचे पालन करणे जरी ते दोषपूर्ण, कमीपणाचे वाटले तरी दुसऱ्याच्या धर्माचे चांगल्या प्रकारे पालन करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मात मरणे सुद्धा कल्याणकारी आहे, तर दुसऱ्याचा धर्म भीतीदायक असतो. स्वधर्म म्हणजे आपले स्वाभाविक कर्तव्य, आपल्या स्वभावानुसार ठरलेले काम.
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक विशिष्ट स्वभाव, क्षमता आणि सामाजिक स्थान असते. त्यानुसार त्याची काही कर्तव्य ठरलेली असतात. एका शिक्षकाचा धर्म आहे ज्ञान देणे, एका सैनिकाचा धर्म आहे रक्षण करणे, आई वडिलांचा धर्म आहे मुलांचे पालन पोषण करणे, एका विद्यार्थ्याचा धर्म आहे शिक्षण घेणे. आपला स्वधर्म ओळखणे आणि त्याचे निष्ठेने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपल्याला इतरांचे आयुष्य, त्यांचे काम जास्त आकर्षक वाटू शकते. आपल्याला वाटू शकते की त्यांचा मार्ग जास्त सोपा किंवा सन्मानाचा आहे. या मोहात पडून आपले ठरलेले कर्तव्य सोडून देणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. असे केल्याने केवळ सामाजिक व्यवस्थाच बिघडत नाही, तर त्या व्यक्तीला स्वतःलाही आंतरिक शांती आणि समाधान मिळू शकत नाही. स्वधर्माचे पालन करताना अडचणी येऊ शकतात, टीका होऊ शकते किंवा परिणाम लगेच दिसणार नाहीत. परंतु धीराने आणि निष्ठेने आपल्या मार्गावर टिकून राहणे चांगले असते. जेव्हा आपण आपले स्वाभाविक काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने करतो, तेव्हा तेच काम आपली पूजा बनते. ते आपल्याला शुद्ध करते आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीत मदत करते. स्वधर्माचे पालन हे निष्काम कर्मयोगाशी जोडलेले आहे. आपल्याला आपले कर्तव्य यासाठी करायचे नाही की त्यातून आपल्याला काय मिळेल, कौतुक, पैसा, पद, तर यासाठी करायचे आहे कारण तो आपला धर्म आहे, आपली जबाबदारी आहे. फळाची इच्छा सोडून समान भाव ठेवून आणि देवाला समर्पित भावनेने आपल्या स्वधर्मात मग्न राहणे हीच गीतेची शिकवण आहे. यामुळे आपण कर्माच्या बंधनातून मुक्त राहतो आणि मनाची शुद्धता प्राप्त करतो. आपला स्वधर्म कसा ओळखावा यासाठी आत्मपरीक्षण करणे, आपल्या सहज प्रवृत्ती, स्वभाव समजून घेणे, समाज आणि कुटुंबाप्रती आपल्या जबाबदाऱ्या जाणून घेणे आणि ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन घेणे उपयोगी पडू शकते. महत्वाचे हे आहे की आपण जे काही करू ते सत्य, अहिंसा आणि न्यायाच्या तत्वांनुसार असावे. म्हणून इतरांची नक्कल करण्याऐवजी किंवा सोप्या मार्गांच्या शोधात राहण्याऐवजी आपला विशिष्ट मार्ग ओळखा आणि त्यावर ठामपणे चाला. आपली भूमिका पूर्ण निष्ठेने पार पाडा, मग ती छोटी असो वा मोठी. हेच तुमच्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवेल आणि तुम्हाला आत्मसमाधान देईल. आपल्या स्वधर्माचे पालन करणे हीच देवाची खरी सेवा आहे. अनेक वेळा आपण विचार करतो की आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही, ना पैसा ना शक्ती. पण सेवा केवळ पैशाने किंवा वस्तूंनीच होत नाही. तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता, कुणाला तरी धीराचे 2 शब्द बोलू शकता, कुणा दुःखी माणसाचे बोलणे शांतपणे ऐकून घेऊ शकता, तुमचे ज्ञान वाटू शकता किंवा फक्त कुणाबद्दल खरी चांगली भावना ठेवू शकता. हे सर्व सेवेचेच प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही देण्याची भावना ठेवता तेव्हा तुम्ही स्वतःला श्रीमंत समजता, जरी बाहेरून तुमच्याकडे कितीही कमी का असेना. यासोबतच आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. हे शरीरच ते साधन आहे ज्याने आपण आपली सर्व कामे करतो, आपला धर्म पार पाडतो. निरोगी शरीरातच निरोगी मन राहते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती शरीराला निरोगी ठेवण्यासाठी गरजेची आहे. त्याचप्रमाणे मन सुद्धा निरोगी ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे, चांगल्या संगतीत राहणे, सकारात्मक वाचन करणे आणि ध्यानाचा सराव करणे मनाला स्वच्छ आणि शांत ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतात तेव्हाच आपण आयुष्यातील आव्हानांचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतो आणि आपल्या ध्येयाकडे प्रभावीपणे पुढे जाऊ शकतो. आयुष्यात कृतज्ञतेची, उपकाराची भावना ठेवणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. अनेकदा आपण त्या गोष्टींवर लक्ष देतो ज्या आपल्याकडे नाहीत आणि जे आपल्याला मिळाले आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याकडे जे काही आहे, हे आयुष्य, हे शरीर, आपले प्रियजन, अन्न, निवारा, निसर्गाचे सौंदर्य, या सर्वांसाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. जेव्हा आपण कृतज्ञतेचा सराव करतो तेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक बनतो. आपण कमीपणाच्या भावनेतून वर येऊन भरभरून मिळाल्याचा, समृद्धीचा अनुभव करतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आभार मानायला शिका. ही कृतज्ञतेची भावना आपले हृदय मोकळे करते आणि आपल्याला अधिक नम्र आणि समाधानी बनवते. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. असा कुणीही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात आव्हाने नाहीत. या संघर्षांना घाबरण्याऐवजी त्यांना विकासाची, वाढीची संधी म्हणून पाहिले पाहिजे. प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी शिकवते, आपल्याला मजबूत बनवते, आपल्या आत लपलेल्या क्षमतांना बाहेर आणते.
जसे सोने आगीत तापूनच शुद्ध होते, तसेच माणूस सुद्धा संघर्षाच्या भट्टीत तापूनच अधिक चांगला निखळ बनतो. जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण काळातून जात असाल तेव्हा लक्षात ठेवा की हे कायम टिकणारे नाही. धीर ठेवा, प्रयत्न करत राहा आणि विश्वास ठेवा की तुम्ही यातून बाहेर पडाल आणि आधीपेक्षा अधिक शक्तिशाली होऊन बाहेर पडाल. शेवटी आयुष्य एक उत्सवासारखे जगा. प्रत्येक दिवस एक नवी भेट आहे. त्याला पूर्ण जाणीवेने, प्रेमाने आणि आनंदाने स्वीकारा. तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या, तुमच्या यशाचा आनंद साजरा करा आणि तुमच्या अपयशातून शिका. इतरांशी दयाळूपणे वागा, निसर्गावर प्रेम करा आणि तुमच्या आतल्या चांगुलपणाला ओळखा. जेव्हा तुम्ही आयुष्याकडे या दृष्टिकोनातून पाहता तेव्हा ते ओझे नाही तर एक अद्भुत संधी बनते.